भारी आहेत की नाही? अगदी हो. 10 आहेत 10. हो हो, आणि प्रत्येक चेन 2.5 तोळ्याची आहे. अगदी काय सांगताय तुम्ही? अरे बापरे, 10 चेन्स? हो. ईशा, हे बघा ना. नाही ठीक आहे. आवडल्या नाहीत का तुम्हाला? नाही हो, तसं नाही, पण मग तुम्हाला हव्यात तशा नाहीयेत का या? अहो ती काय सांगणार, सोन्याच्या इतक्या चेन्स तिनं कधी स्वप्नात सुद्धा पाहिल्या नव्हत्या. अहो ईशाचे बाबा, आता तिचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवणं ही माझी जबाबदारी आहे. अगं बाई, फार करताय ईशासाठी तुम्ही. अहो ईशाची आई ती होणारी बायको आहे माझी. आता त्यांच्या मनासारखं करायला नको का? ईशा, बघा ना एकदा प्लीज, बघा ना. खुश आहात ना तुम्ही? अहो खुशच आहे ती. अहो शब्द फुटत नाहीये तोंडातून तिच्या, बघा. अहो ईशा, यातली ना प्रत्येक चेन ही अशीच आहे. सांगा ना, आहात ना तुम्ही खुश? बोला ना. हो. बाबांना सांगून येतो. बापरे, अहो खरंच 10 चेन्स घेऊन आलीत की हे? मग वाटलं काय तुम्हाला? ते टिल्लू आहेत, समजलं ना? नुसतं बोलत नाही, करून दाखवतात ते. तुमच्यासारखे दरिद्री नाहीयेत. काय बिपिनराव आहेत ना जावई होण्यासारखे. त्यांनी तुला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि तू घेऊन आलास सोन्याच्या 10 चेन. पैसे काय झाडाला लागतात का? मूर्ख. दादा, अरे काय करतोयस तू? आत्या, वाचव मला. वाचव कसलं? फटके द्यायला पाहिजे त्याला. आधीच एवढा खर्च झालाय, त्यात त्यांनी एवढा मोठा खर्च करून ठेवलाय. अरे दादा, शांत हो जरा, शांत हो. शांत हो म्हणे, पण लक्षात ठेव, मी काहीही विसरत नसतो. आज जो पैसा खर्च झालाय ना, त्याच्या 100 पट जास्त पैसे या सरंजामेकडून उकळतो की बघच तू. शकू मावशी. हा, शकू मावशीची मुलगी चंदा. हा चंदा. चंदाचा नवरा सुभाष. सुभाषराव. शकू मावशीची दुसरी मुलगी मिनल. बस माहितीये, माझ्या माहेरच्यांची नावं पाठ आहेत, माहितीये. आणि शकू मावशीची तिसरी मुलगी आता एवढं मी बोलतेय, आता बोलत नाही यात. ही ती सोलापूरची ना, पिंकी. हा पिंकी ग, ती येईल नक्की सोलापूरहून. तिने कुठे आपल्याला तिच्या लग्नाला बोलवलं होतं? आणि तसंही सोलापूरहून मुंबईला फक्त लग्नासाठी येणं म्हणजे त्यात काही पॉइंट नाही का? बोलले, तिने रजिस्टर मॅरेज केलं होतं, कोणालाच बोलवलं नव्हतं. आणि माझ्या माहेरच्यांचा विषय निघाला की कसा काही पॉइंट नसतो. माझं काय चाललंय, तू काय बोलतेस? तेच म्हणतीये की तुम्ही काहीच म्हणू नका. देवाची पूजा करताय ना, मग मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणा आणि तिकडेच राहा, इकडे नाक खुपसू नका. हा, तर यांच्या गावाकडचा तो बाळू. बाळू? बाळू काय? अगं माझा चुलत भाऊ आहे तो. काका आहे हिचा. बाबा, मी बाळू काकाच लिहिलंय. कसला काका? काही उपयोगाचा नाहीये तो. जगतो कसा, राहतो कसा, काय करतो कुणाच ठाऊक. हे काम तिकडे उद्योग नुसते. वा, नाही हे चालतं का आता? म्हणजे आमच्या घरचे सगळे रिकाम तिकडेच वाटतं. हो हो काय हो, तू पुष्पा बघ. बाबा, काय करताय तुम्ही? आपण इथे आमंत्रणाची लिस्ट बनवतोय का तुम्ही भांडताय? त्यापेक्षा ना आपण कोणालाच नको बोलूया. तसंही काय? तसंही काय? म्हणजे पैशांची कमतरता आहेच ना.
म्हणजे जितके जास्त लोक येतील तितका खर्च वाढणार. एकदम सही बात बोले बाबू. अगं मी हिला केव्हाच तेच सांगतोय, पण हिला कळेल तेव्हा ना. मारा टोमणे मारा, कळतात हो मला सगळे टोमणे. ती जोगतीनबाई काय म्हणाली होती, सगळं नीट होईल, काळजी करू नका. जो दात देतो ना तो चणे सुद्धा देतो. काहीही नाही, सगळं नीट होईल, येतील पैसे. आई अगं आले काय आले पैसे. म्हणजे? अगं माझा पहिला पगार झालाय आई. अगं मला काही वेडी समजलीस? असा मोबाईलवर पगार येतो का कधी? अगं आई मोबाईलवर नाही, पण बँकेत जमा झाले ना की त्याचा मेसेज मोबाईलवर येतो. अगं बाई, हो का? किती ग? 35,000. हो वा, अभिनंदन बाळा, शाबास. आयुष्यमान भव. ऐक, आता हा पगार आहे ना, हा देवासमोर नेऊन ठेव. पहिला पगार झाला ना की तो देवासमोर ठेवायचा असतो. सरंजामे सरांचा चेक नाही का आपण देवासमोर ठेवला तसा. अगं हो, पण हा कुठे चेक मिळालाय? अहो चेक नाही मिळाला तर काय झालं, मेसेज आलाय ना मोबाईलवर, मग तो मोबाईल देवासमोर ठेव आणि नमस्कार कर. धन्य आहे तुझी. चला मी आता पटकन पेढे घेऊन येतो. पेढे? हाँ, अरे मेरे बेटी की पहली कमाई हुई है आज, पेड़ा तो लाना ही पड़ेगा ना बाबू. चल तू आधी देवासमोर उभी राहा. देवा, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. तिला जे हवं ते मिळू देत रे बाबा. साखर आणते हा. देवा ऐकतोयस ना? जेणे मी सांगितलं तसं करा. पण सर, मायरा मॅडमला काय सांगायचं? तिला सांगा विक्रांत सरांनी सांगितलंय. ठीक आहे, पण अजून हे किती दिवस चालणार? मी जे ठरवलंय ते होत नाही तोवर. आमच्या गावाकडे म्हणतात, ताणलं की तुटतं, वाढलं की खुपतं. वेळीच थांबलेलं बरं. लोकांच्या डोळ्यात खुपण्या अगोदर ना, नाहीतर जास्त प्रॉब्लेम होते. आणखी काही दिवस मी सांगितलं तसं करा, काम लवकर होईल. ठीक आहे, मी येतो रात्री नाही आली इथंच. ईशा, ईशा, इकडे ये बाळा. पेढा. अहो थांबा थांबा, काय झालं? त्यांना द्या ना. अरे या. काय कशाबद्दल? सर माझी पहिली सॅलरी माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा झाली आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. हे घे, आईला दे. आई नाही ग. विक्रांत सर तुम्ही बसा हा. ईशा, त्यांना चहा विचार. मी आलेच खाली जाऊन. अगं आता कुठे निघालीस पाणी भरायला? अहो आत्ताच बायकांची गर्दी असते, आलेच. काही नाही हो, आता सगळ्या चाळभर कळेल ईशाचा पगार झालाय ते. सो इनवॉइस तयार करायला मला थोडा वेळ लागेल. आय हॅव टू गेट बॅक टू यू ऑन दॅट. येस सर. येस आय अंडरस्टँड दॅट. नाही सर, मी ऍक्च्युली तुम्हाला विक्रांत सर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही फायनल सांगू शकत नाही. सो आय विल गेट बॅक टू यू ऑन दिस प्लीज.
आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट सर. सगळ्यांना खोटं बोलावं लागतंय मला, कारण विक्रांत सर कुठे ते मायरालाच माहिती नाही. वा. एम्प्लॉय मॅन्युअल मध्ये काही चेंजेस करायचे सरांनी सांगितलं तसं. चेंजेस? मी चेंजेस करायचे? ऑथॉरिटी तुमच्याकडे मॅडम. नाही म्हणजे ओरिजिनल मॅन्युअल तुम्हीच तयार केले ना. हो झेंडे, मीच तयार केलंय, पण कुठले चेंजेस करायचे? तुम्हाला डिटेल्स मेल केलेत. ओके. हो, आय कॅन सी द मेल, पण हे चेंजेस आत्ता का करायचे लगेच? मायरा मॅडम तुम्ही ना हेच सरांना विचारा. मी माझं काम केलंय. मायरा मॅम, तुम्ही तुमचं काम चुपचाप करा असं म्हणायचंय का तुम्हाला? मायराजी, विक्रांत सरंजाम येते, त्यांना बदल का हवाय, आत्ताच का हवाय, कशाला हवाय, हे आपण असं त्यांना विचारू शकतो का? झेंडे सरांचं वियर्ड वागणं ना दिवसेंदिवस फार वाढत चाललंय, आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे आपल्या रुटीनवर परिणाम होतोय हे त्यांना समजूनच घ्यायचं नाहीये का? ते विचारच करत नाहीये त्या सगळ्याचा? नाही, मी विचारलं त्यांना तर ते म्हणाले की बस आता बस काही दिवस फक्त, मग सगळं होईल पूर्वीसारखं. रिअली? आय होप सो. अरे मॅडम, आमच्या गावाकडे ना तुम्हाला सांगतो, झेंडे, तुमच्या गावाकडे काय म्हणतात हे ऐकून घ्यायला मला वेळ नाहीये. भरपूर कामं आहेत मला, ती करू दे प्लीज. आज चक्क लाईनी दिसायची आई. हो, पण आता फार दिवस नाही लाईनीत उभी राहणार मी. का हो, तुम्ही पण चाललात का ईशाच्या सासरी? मी कशाला जाऊ? आता घरीच टाकी बसवणार आहोत, घरच्या नळाला पाणी येणार आहे आता. हो का? मग इतकी वर्ष का नाही बसून घेतली? अहो, ईशा नोकरी करत नव्हती ना, आता ही नोकरी करते ती. आमच्या घरी आता सगळं आणणार आहे ती, एसी, फ्रीज, टाकी सगळं बसवणार आहे ती. अहो, मोबाईलवर पगार झालाय तिचा, पगार. हो का? किती हो? 35,000. इतका पगार मोबाईल वरती कसा? तुम्हाला माहित नाही का? काय बँकेत पगार जमा होतो आणि बँक मेसेज करते. मग तर पुढे पण तुम्हाला 5 जणांनी तेव्हाच राहावं लागेल का? पगाराचं फक्त मेसेज येईल तुमच्याकडे. पगार जाईल ईशाच्या बँकेत आणि ईशा जाईल सासरी. मग पगार कुठे? सासरी. ईशा, अभ्यासाला वेळ मिळतो तुला? मैत्रिणींकडून नोट्स मिळतात ना, मग वेळ मिळेल तसे वाचून घेते. हेच मी तिला केव्हापासून सांगतोय की ह्या सगळ्या गडबडीत परीक्षेकडे दुर्लक्ष नको. आतापासूनच अभ्यास सुरू कर, म्हणजे आईन परीक्षेच्या वेळेस लोड येणार नाही. हे नाही, कुणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही यांना. काय झालं आता? हसा हसा, मला काही फरक पडत नाही. हा, तुमच्या घरी येतो का एवढा मोठा पगार? माझी मुलगी लहान असली ना तरी भरपूर कमवतीये. हसा तुम्ही. आई, अगं काय झालं? कोणाला बोलतीयस? अगं काही नाही ग, जळकुकड्या या. मला म्हणतात कशा, ईशा सासरी गेली ना की तिचा पगारही सासरी जाईल. तुम्ही का एवढ्या खुश होताय? अगं आई, त्यांना काही म्हणू देत ना, तू नको ना मनावर घेऊस, कारण त्या म्हणतात तसं काहीच होणार नाही. मी कुठेही गेले तरी माझा पगार ह्याच घरात येणार. ईशा, असं काही ठरू नकोस बाळा आत्ताच. पण बाबा, हे माझं पहिल्यापासून ठरलंय, आणि माझे पैसे कोणाला द्यायचे हा माझा डिसिजन आहे ना, त्यामुळे माझे पैसे तुम्हालाच मिळणार. अब पैसे का टेन्शन नाही लेने का बाबू. म्हणूनच देवाने माझं नोकरीचं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण केलं. थँक्स टू यू सर. शहाणं बाळ माझं. हा बघ आलाच. काय रे, कुठे गेला होतास? नाही ते बाबा इथे ते. आणि इथे तिथे काय करतोयस? एक काम धड जमत नाही तुला, नुसतं उंडारत असतो. दादा, तो इथेच गेला होता ईशाला भेटायला, आणि मला सांगून गेला होता. हो की नाही रे बिपिन? हो, पण भेटलंच नाही. बघ बघ, तेही जमत नाही त्याला. दादा, ओरडू नकोस रे त्याच्यावर, जाऊ दे ना.
मला सांग का नाही भेटलास तू ईशाला? हा म्हणजे मी इकडून असं गेलो होतो आणि नंतर म्हटलं की जरा असं डोकावून बघतो ना काय चाललंय वगैरे ते. आलाय का? बाबा मला माहिती होतं तुम्ही माझ्या अंगावरती असेच ओरडणार, असं एखाद्याच्या घरामध्ये डोकावून बघतात का असं विचारणार मला. पण मी डोकावून नाही बघितलं, डोकावून नाही बघितलं. तिथे उभा राहिलो आणि फक्त असा कान नेऊन असं ऐकत होतो फक्त काय चाललंय. काय ऐकलंस? अगं ईशाला 35,000 रुपये सॅलरी मिळालीये. काय सांगतोस? बापरे, बरेच पैसे देत आहेत रे सरंजामे. हो, आणि ती ते पैसे आपल्या घरातल्या लोकांना देणार. हो, पण ते लग्न होईपर्यंत रे, नंतर तर तुलाच मिळणार ना. नाही नाही, तसं नाहीये. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा ती ते पैसे घरातल्या लोकांनाच देणार. अय्या, याला काय अर्थ आहे? म्हणजे ती राहणार सासरी आणि पैसे देणार माहेरी? दादा, तू त्यांना खडसावून सांगा, ईशाचा सगळा पगार बिपिनलाच मिळाला पाहिजे. जाऊ दे ग, या चिल्लर मध्ये मला तसाही इंटरेस्ट नाहीच आहे. एकदा लग्न होऊ दे, मग बघ ईशा मार्फत सरंजामेंकडून कशा ऑर्डर्स मिळवत होते. या पैशापेक्षा तिप्पट पैसा वसूल नाही केला ना तर नावाचा रघुवीर टिल्लू नाही. सर, FM, तुम्ही इथे? ते मायरा मॅडमनी पाठवलं. मायरा मॅडमनी? बापरे, काय झालं? ते पण आहे काय यात? ते हे एम्प्लॉई मॅन्युअल आहे. दे इकडे, मी देतो तिला. जा तू. थँक्स. थँक्यू. हे घे. मला तरी उघडायला जाम भीती वाटतेय. मायरा मॅमनी चिडून लेटर तर नसेल पाठवलं ना? तू पण ना एक नंबरची भित्रट आहेस, निमकरांसारखी. अगं उघडून बघ तरी त्याच्यात काय ते. ईशा, यात घाबरण्यासारखं काही नाही. एम्प्लॉई मॅन्युअल आहे ते. कंपनीचे काही नियम असतात एम्प्लॉईजसाठी आणि त्याच्यात वेळोवेळी बदल केले जातात. कदाचित त्यात एखादा नवीन काही नियम ऍड झाला असेल, बदलला असेल. तो काय म्हणून तो मायरानी पाठवला असेल. बघ एकदा. पण मायरा मॅमनी मला या घरी का पाठवलं? तुला एकटीला नाही पाठवलं, सगळ्या स्टाफच्या घरी गेला असेल. एकदा उडून बघ तरी काय. वाच तो नियम. पण सर, मी तर नवीन एम्प्लॉई आहे. मला तर सगळेच रूल्स मान्य आहेत. ह्यात असा कुठला रूल असणार आहे जो मला मान्य नाहीये? हे बघ ईशा, एम्प्लॉई मॅन्युअल हे कॉर्पोरेट जॉब मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव करून दिली जाते. कंपनीला एम्प्लॉईज कडनं काय अपेक्षा आहेत ह्या तुम्हाला कळतात आणि त्याच्याकडे असं दुर्लक्ष करून नाही चालणार. खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते. कदाचित त्याच्यात एखादा नियम असा असू शकतो जो एम्प्लॉईच्या फायद्याचा नसू शकतो. ऐक काय सांगतायत ते. ठीक आहे, वाचते मी. आणि हा, तुझ्या एकदा सासरच्यांना पण दाखवून घे. कदाचित त्यातला एखादा नियम त्यांना पटेल, नाही पटणार. हो, पण का? नोकरी मी करतेय ना, मग मॅन्युअल त्यांना का दाखवू? नाही नाही नाही, बरोबर आहे त्यांचं म्हणणं. तू ना टिल्लूंना जाऊन दाखवते. काय लग्नाच्या आधी कुठली विघ्न नकोयत आता मला. हो हो, बरोबर आहे तुझं. ईशा बाळा, अगं त्या टिल्लूंना कधी कशात काय प्रॉब्लेम दिसेल ना काही सांगता येत नाही. तू त्यांना दाखवून ये. जा बाळा, जा. अहो पण बाबा. ईशा, जा दाखवून ये.